जय ज्योती, जय सावित्री, जय सारदा. सावित्री शक्तीपीठ पुणे, महाराष्ट्र. मी शीला जयकुमार चर्चन, परतवाडा सत्यशोधक समिती अध्यक्ष. मैत्रिणींनो, आज छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कसबा बावडा येथे झाला. 1884 साली ते छत्रपतीच्या कोल्हापूर गादीवर दत्तक म्हणून आले. 1884 ते 1894 या 10 वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगर दऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित भूमीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले. छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड वात्सल्य होते. ते जसे स्वाभिमानी होते तसेच ते प्रेमळही होते. आपल्या राज्यात आमूलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता. त्या दरम्यानच पुण्यात हिंदू मुस्लिम दंगल झालेली होती. टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. सत्कारप्रसंगी शाहू महाराज म्हणाले, हिंदू मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये. शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्वाची प्रचिती आहे. शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते. राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापना, जयसिंगपूर शहराची स्थापना. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांच्या जगातील पहिला अश्वरूढ पुतळा 1921 साली पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजेच शाहू महाराज होय. शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त कधीही पाहिले नाही. भविष्य सांगण्यासाठी आलेल्या ज्योतिषाला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले. त्यांनी ग्रंथ प्रामाण्यात नाकारले. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती केली. नगदी पिकांना चालना दिली. आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. महिलांचा आदर सन्मान करणारे त्यांचे धोरण होते. विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. त्यांना शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या. आपल्या कुटुंबातील स्त्रियांना शिक्षण दिले. महाराणीच्या हस्ते धरणाचे उद्घाटन केले. तर कन्या राधाबाई यांचे नाव धरणाला दिले. ते इतिहास प्रसिद्ध राधानगरी धरण आहे. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत. शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी शाहू महाराज म्हणाले, रमाबाई आमची धाकटी बहीण आहे. तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो. माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्पवरती स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन. असे हे शाहू महाराज सदैव आपल्या स्मरणात राहील आणि त्यांचा इतिहास आपण जरूर सर्वांनी वाचावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो.